शुभम आणि त्याचबरोबर मंगेश यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. आता मंगेश यांना आपण स्ट्रायकर सेनवरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अरिफ पाहायला मिळतात. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातला हा पहिला सामना. प्रत्येक दिवसामध्ये 4 सामने आपल्याला पाहायला मिळतील. 8 संघांमध्ये प्रत्येक दिवसामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. उभा फुटला स्क्वेअर कट, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. डोळ्याचं पानं फिरणारा हा स्ट्रोक. 4 धावांसाठी शुभमचा वार, चौकार. ते चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय. 5 ऑन दी बोर्ड. एक चौकार शुभमच्या बॅटमधून क्लासिकल अंदाजामध्ये तो चौकार सजवला गेलाय. बॅटचा फेस ओपन करत असताना जे 3 क्षेत्ररक्षक होते त्या 3 क्षेत्ररक्षकांना भेदता चौकार पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक आता पोहोचतंय. म्हणजे 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले जात आहेत. इचलकरंजी प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. हा प्रकार ऑन साइडला फटका यावेळेस केला. क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणे. धावा मिळतील 4. आलाय चौकार. डबल डिजिट मध्ये धावफलक 10 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. मंगेशच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट पुन्हा एकदा. याही वेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. इथे देखील बॉल सीमा रेषा पार. फॅप्टेक मल्टीस्टेट, चौकार. लगातारचे 2 चौकार मैदानाच्या आतपरे मंगेशच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मैदानाच्या आतपरे. या स्पर्धेसाठी आपण पंच म्हणून पाहिलं तर मुकेश शिकलगार सर असतील, त्याचबरोबर साहिल मोमीन सर असतील आणि डान्सिंग अंपायर महेश बुवा सर असतील. हे 3 पंच पाहायला मिळतात. अडवा बॅटने अकुट टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत या चेंडूवरती मिळते एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती चांगली धाव पाहायला मिळाली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 1 ची झाले सांगता. धावसंख्या 16 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरी जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्क वरती सोहेल यांना आपण पाहतो इन्व्हाइट केलं जातंय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्यांच्या कांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक 16 धावांचं. दुसरं षटक पॉपअप प्ले मध्ये सोहेल वरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर सेन वरती शुभम. ऑन साइडला टर्न केलं जातं. यावेळेस फटका चांगला आलाय. ती क्षेत्ररक्षक नाहीये. धावा पूर्णपणे 4 मिळतात. फॅप्टेक मल्टीस्टेट, चौकार शुभमच्या बॅटवरून. पॉवर प्ले ओव्हर्सचा पुरेपूर फायदा इथे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उचलत असताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदायचा प्रयत्न फक्त आणि फक्त केला जातोय. 30 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आतापर्यंत यश देखील आलंय.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत. मंगेशने 11 बनवलाय, शुभमने देखील 9. चांगला स्टार्ट, कन्व्हिन्सिंग स्टार्ट दोन्ही खेळाडूंना मिळाला मैदानाच्या आतपर्यंत. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला जातं. या चेंडूवरती आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. बऱ्याच कालावधीनंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालं आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 21 आकड्यावरती 21 स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 2, दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतपर्यंत. ऑन साइडला स्वीप केलाय, स्क्वेअर लेगला फ्री होम डिलिव्हरी, झेल पकडला गेला, खेळ खल्लास झालाय. पहिला धक्का, मंगेश बॅक टू दी पवेलियन. चला, पहिला सामना आहे. दोन्ही टीम साठी सूचना असणार आहे. फलंदाज बाद झाल्यावरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य आहे. सिद्धू आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव खर्ची केली जाते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. 22 या आकड्यावरती धाव फलक आता पोहोचते. 22 ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यानंतर मंगेशची खेळी संपुष्टात आणली. आता त्याची जागा घेण्यासाठी सिद्धूला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3. फटका फसलाय, बॉल हवीत आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. झेल पुन्हा एकदा टिपला जाईल या शंका नाही आहे. विकेट नंबर 2, धक्का क्रमांक 2. सिद्धू बॅक टू दी पवेलियन. अगोदर सूचना दिली होती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फलंदाज जाण्या अगोदर एंटर करायचंय. थोडासा स्पीडअप आपण घ्यायचंय. 40 मिनिटाचा वेळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आहे. 22 धावा धावफलकावरती. 22 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अगदी विचार केला तर एका चांगल्या स्टार्ट नंतर बॅक टू बॅकच्या विकेट. मंगेशची जिथे विकेट आली तिथे आपण पाहिलं तर संघ बॅकफुट वरती गेलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. 22 या आकड्यावरती धावफलक. 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आमदार चषकाची ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन इचलकरंजी प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तितक्याच थाटामाटामध्ये ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर सौरभ आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये चोरटी चिकी सिंगल धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पोहोचते ते म्हणजे थेट 23 या आकड्यावरती. पहिलं षटक महागडं, मात्र त्यानंतर सोहेल यांच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शफलून घेण्याचा प्रयत्न, खोलवर डप्प्याचा बॉल सर बॅटने बॅक टू दी बॉलर फटका घेण्याचा प्रयत्न. फलतूमध्ये बॉलला स्टॉप केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची होते सांगता धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस इथून पुढे 6 षटकांचा खेळ म्हणजे 36 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. कशा प्रकारे पवित्रा फलंदाज वापरतायत हे पाहावं लागेल. त्या अगोदर जाऊया डीसे मास्टरच्या एका सुमधुर गाण्याकडे.
विरोधात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव धोक्याची जरूर होती, मात्र 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. चुकीच्या एंडवरती फेकी झाली. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. 25 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 25 ऑन द बोर्ड. इचलकरंजी प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 25 धावा इथे धावफलकावरती लगावल्या जात आहेत. ऑन साइडला बनगडाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला तिथे प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून देखील कंप्लीट होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पोहोचते. 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकर एंडवरती शुभम आलाय. सुरुवात चांगली मिळाल्यानंतर शुभमला देखील थोडंसं शांत व्हावं लागलंय, कारण 2 विकेट बॅक टू बॅक आल्यात. थोडंसं अडचणीमध्ये जेव्हा संघ सापडतो तेव्हा आपल्याला थोडंसं 2 पाऊल पाठीमागे देखील यावं लागतं, आणि तेच शुभमने देखील केलंय मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. वॉट कॅच, बटरफ्लाय कॅच. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3. शुभमची महत्वाची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तदच राजू अंबी. इचलकरंजी भागातील खेळाडूंना वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओके, इचलकरंजी प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहतोय तदच राजू अंबी. पहिला बॉल फुलटॉस होता, जाऊ दिला या बॉलला. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पोहोचतोय 27 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल. पंचांचं सुदर्शन चक्र आता फिरतंय. आतापर्यंत 27 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ओपिच बॉल. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओपिच बॉल. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. एलिव्हेशनची कमतरता. विकेट नंबर 4. राजू आंबे बॅक टू द पवेलियन. तुषार दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. तुषारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या संपूर्ण सामन्यामध्ये आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले ओव्हर्समध्ये प्रयत्न होता आक्रमकता दाखवण्याचा. पहिल्या षटकामध्ये यश देखील आलं, मात्र त्यानंतर जो विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. हाफ ट्रॅकर अडवा बॅटने ऑन साइडला खाली ठेवण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस बंद केला, त्यानंतर क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिलाय. हजर जबाबीपणा मैदानाच्या आतपर्यंत दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे ही चोरटी दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत घेता आले. या 2 धावेने धावसंख्या पोचते 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस 31 धावा, 3 षटक संपलेले आहेत. 31 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात लगावल्या गेल्या आहेत. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, त्यामुळे चांदणी कोल्ड ड्रिंक्स आपण देखील तयार राहायचंय. अझर मखानदार यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदरचं षटक देण्याची जबाबदारी अझर मखानदार यांच्या खांद्यावरती दिली जाते. आतापर्यंत 31 धावा पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट होती, अर्थातच 18 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या होत्या. असं वाटलं होतं की कमीत कमी 3 षटकांमध्ये 40 ते 45 धावा बनवल्या जातील आणि कुठेतरी आपण पाहिलं तर 40 ते 45 धावांपेक्षा 10 ते 15 धावा इथे कमी बनवल्यात रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट्स संघाने. इथून पुढे आता मात्र हे 4थं षटक अर्थातच पाहायला मिळतंय. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदरचं षटक, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाऊ दिला. या बॉलला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले, शफल झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी ट्राइम लाईनच्या जवळून हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या रोखते 31 या आकड्यावरती. पुढचा बॉल अझरचा. हाफ ट्रॅकर ऑन साइड लाडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवे त्या फटका फसलाय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 33 या आकड्यावरती. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल अझरचा. पिच बॉल ऑन साइडला मनगडाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र फंबल झाले. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत बॅकअप येते, तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र वधारली जाते. धावसंख्येचं टोटल पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. वारंवार हाताळले जाणारे डॉट बॉल आणि त्या डॉट बॉलचा दबाव आता फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. कारण सौरभ 6 मध्ये 7, तुषार 2 मध्ये 2. थोडीशी शांत सुरुवात आता दोन्ही फलंदाजांची आपल्याला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते, त्यामुळे संघ देखील थोडासा पिछाडीवरती. कोलवडाप्याचा बॉल. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत. आणखीन एक डॉट बॉल. जसा हा बॉल हाताळला गेला डगआउट मधून आणि समालोचन कक्षामधून देखील टाळ्यांचा गजर झाला. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. अजूनही मैदानाच्या आतपर्यंत एका चेंडूचा खेळ या 4थ्या षटकाचा शिल्लक आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, मात्र एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळाले. एक सिंगल इथून देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आले. षटक क्रमांक 4 ची होते सांगता. 35 धावा धावफलकावरती. वेळ झाला युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. 2.5 मिनिटाचा होती, जिथे दोन्ही संघांसाठी असणार आहे.
झालाय समाप्त. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जातोय. उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत पहिल्या 4 षटकामध्ये बनवल्यात 35 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल. लेफ्टी गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. प्रथमेश पाहायला मिळतंय षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. अगदी विचार केला तर लेफ्टी गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्यावरती विश्वास इथे 5व्या षटकामध्ये दाखवला गेलाय. स्ट्रायकर सीन वरती बॅटर तुषारला आपण पाहतोय. हो बॅकफुटला गेले, फोर्स केला बॉलला. धाबा किती मिळत आहे हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती 4 धाबा म्हणजे फॅक्टी मल्टीस्टेज चौकार. चौकार आलाय. हरवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. थेट चाललाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाचोडीची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 39 या आकड्यावरती धावफलक. हा चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर पिच केला, त्यानंतर थोडासा अँगलने बाहेर गेला. डावखुऱ्या हाताच्या शैलीचा गोलंदाज आहे आणि इथे पहिला बॉल चौकार आल्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळाला जरूर. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचतीये 41 या आकड्यावरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. हे षटक प्रयत्न राहिलाय तुषारचा आक्रमकता दाखवण्याचा. हा प्रकार बॅटची गडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुषारला आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा देखील प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आहे. लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांची शैली देखील अशाच प्रकारची असते. सुरुवातीच्या काही चेंडूवरती थोडासा स्ट्रगल जरूर करतात, थोडासा वेळ जरूर खेळपट्टीवरती घालवतात, मात्र त्यानंतर सेट झाल्यानंतर त्यांच्याकडे देखील तो पवित्र आक्रमकतेचा असतो आणि तोच पवित्र आता तुषार देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय 42 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला. बॉलला जाऊ दिलाय. शॉर्ट पिच चेंडू. पंचांचा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. म्हणजे आता बाउन्सर कडचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आता संपलाय. धावसंख्या 42 या आकड्यावरती स्थिरावले. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक चालू आहे. अगदी विचार केला होता की धावसंख्या अतिशय चांगली उभारली जाईल, मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी युनिट चांगला खेळ करत असताना पाहायला मिळालाय. हा प्रकार ऑन साइडला फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल नोबल हॉस्पिटल ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. बिस्मिल्ला खान यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. अगदी यष्टाच्या जवळून फेकी. चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तर तिसऱ्या धावेसाठीची हालचाल देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. या तिसऱ्या धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51 या आकड्यावरती.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चौगुले या इचलकरंजीचा षटकारांचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. धावा मिळतील पूर्णपणे 4. फॅक्टेक मल्टीस्टेट ब्रँडेड चौकार. हाच अंदाज आहे लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा आणि तोच अंदाज, तोच क्लास, तोच एलिगन्स तुषारचा मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल षडंबूलचा फटका. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. धाबा वाचवलाय. टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षणासाठी होऊन जाऊ द्या. जवळपास या 4 धाबा निश्चित झाल्या होत्या, मात्र तिथे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. आणि जमेची बाब म्हणजे कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांच्या रॉंग हँडला होता हा बॉल. डावखुऱ्या हाताचे शैलीचे गोलंदाज आहे, त्यांच्या रॉंग हँडला हा बॉल होता, तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. प्रवीण यांना आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाच्या साह्यानं मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतपर्यंत उडवला. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 57 या आकड्यावरती. रामचंद्र इन्फ्रास्पोर्ट संघासाठी तुषार हा संकट मोचक बनून आलाय, कारण जिथे धावसंख्या कमी होती तिथे तुषारने हमी दिली चांगल्या खेळीची आणि त्यामुळे चांगला खेळ त्याचा. ओ या चेंडूवरती पाठीमागे चाललाय. बॅटची कडा घेत डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धावेसाठी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 58 या आकड्यावरती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे पंच. 58 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 3 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. सॉरी, पहिल्या बॉलवरती 3 धावा, त्यानंतर 4, त्यानंतर 1-1-1 असे 5 बॉल आतापर्यंत आता आलेत. फुलटॉस मनगडाच्या साह्याने फ्लिक ऑफ द रेस. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. धावा वाचवल्यात. यावेळेस देखील आपण पाहिलं तर एकच धावीतून मिळते. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र बदलला जाते. षटक क्रमांक 6 ची आता होते सांगता. धावसंख्या पोहोचते 59 या आकड्यावरती. जी धावसंख्या कमी होती ती धावसंख्या आता जाते वधारली. 6 षटकांचा खेळ संपला. 59 धावा इथून बनवल्या जात आहेत. आवश्यकता या 12 चेंडूमध्ये असणारे कमीत कमी 40 धावांची, कारण या मैदानावरती जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर तशा प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. लॉफ्ट केला. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक. षटकार. कडून आपल्याला टाळ्यांचा गजर मिळतो. टाळ्यांचा स्वरूपात प्रोत्साहन देखील मिळतं. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतं आताच पोहोचते ते म्हणजे 66 या आकड्यावरती. अझर मकानदार यांच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आक्रमकता. हा प्रकार ऑन साइडला. उंची जास्त, लांबीची कमतरता. जजमेंट होत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतपर्यंत. ड्रॉप डॉली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावा किती मिळतात हे पाहावं लागेल. तीन धावा धावफलकावरती. यश पंचांचा इशारा आला. या 3 धाब्याने धावसंख्या 69 या आकड्यावरती. एकूण 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस. खराब चेंडू वाढवा बॅटने फटका यावेळेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशारा. सिंगल कंप्लीट होतीये. 9+1 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. खराब चेंडू हाताळला. पंचांनी लगेच दंडित केलं. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि त्याचबरोबर एक सिंगल. धावसंख्या 71 या आकड्यावरती.
ओपिच बॉल फ्री हिटच्या बॉल वरती बिग हिट नोबल हॉस्पिटल षटकार. दोन चेंडूंचा खेळ इथून पुढे मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक 77 धावा धावफलकावरती. ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता तिथपर्यंत आता पोहोचलेत. आपल्या करडबा बॅटने यावेळेस देखील उंची जास्त आहे, लांबीची कमतरता आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत अगोदर कंप्लीट झाली आहे, मात्र इथे झेल पकडला गेलाय आणि तुषारची विस्फोटक वादळी झंझावाती खेळी संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 6 इथे बसतोय. तुषार बॅक टू दी पवेलियन. जावेद मुल्ला नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात. 77 या आकड्यावरती 6वी विकेट आली. कुलोडापाचा बॉल सरळ बॅटने बॅक टू दी बॉलर फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 7चा के इथून संपतोय. धावसंख्या पोहोचतीये 77 या आकड्यावरती. 7 षटकांचा के 77 धावा. अजून एका षटकाचा के शिल्लक आहे. 6 बॉल वरती किती धावसंख्या बनवली जाईल ते पाहूया, मात्र त्या अगोदर डीजे मास्टरच्या एका सुमधूर गाण्याकडे. क्रमांक 8 मध्ये पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आलंय अपयश. जावेदला माघारी परतावं लागतंय. 7वा धक्का 77 या आकड्यावरती. 78 या आकड्यावरती 7वा धक्का. जावेद बॅक टू दी पवेलियन. आकाश माळी आलेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल याही बॉलला जाऊ दिलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 78 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 78 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 8चा खेळ चालू आहे. खराब बॉल, खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात तिथे एक्स्ट्रा धाव, वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. धावसंख्या आता पोहोचते 80 या आकड्यावरती. म्हणजेच फायटिंग टोटल पर्यंतचा आकडा इथे गाठलाय रामचंद्र इन्फ्रास्पोर्ट संघाने. कारण चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत त्यांनी केले. धावसंख्या मात्र पोहोचते 80. ऑन साइडला यावेळेस देखील फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. सेफ हँड्स मध्ये हा बॉल. विकेट नंबर 8. धक्का क्रमांक 8वा. बॅक टू दी पवेलियन प्रवीण.
परे पवन यांना आपण पाहतोय 8वी विकेट 8वा धक्का इथे बसतोय 80 आकड्यावरती नवीन बॅटर पवन आपल्याला पाहायला मिळत आहेत वळवलाय लेग कटर टप्पा पडला बाहेरच्या दिशेला वळाला 9व्या विकेटची संधी आणि 9वी विकेट देखील मैदानाच्या आतपरे आले पवन आले आणि आल्या पावली माघारी 9वा धक्का इथे बसतोय नऊ विकेट 9वा फलंदाज बाद झालाय आणि आता ही शेवटची जोडी मैदानाच्या आतपरे बालाजी यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपरे बॅकफुटला गेले डेलिकट टच या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 81 आकड्यावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे एक्क्याऐंशी धावा फलकावरती आपण पाहतो शेवटचा बॉल या इनिंगचा आपण पाहणार आहोत स्ट्रायकर एंड वरती आता नवीन बॅटर बालाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅकफुटला गेले यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट होते दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय परतले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा इथून कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का थांबवलं गेलंय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र खराब कलेक्शन तिसरी धाव इथे बहाल केली जाते आता चौथ्या धावेसाठी परतताना पाहायला मिळतील चौथ्या धावेचा प्रयत्न चाललाय चौथ्या धावेसाठी आपण पाहिलं तर रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात 8 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 84 या आकड्यावरती आवश्यकता असणाऱ्या 48 चेंडू आणि 48 चेंडू मध्ये 85 धावांची आवश्यकता अर्शान चॅम्पियन संघाला असणार आहे
48 चेंडू 85 धावांची आवश्यकता आहे. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 हे चौथं पर्व सीझन 4 आपण अनुभवतोय. आजचा तिसरा दिवसातला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट संघाच्या विरोधामध्ये अर्शान चॅम्पियनचा संघ. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तब्बल 84 धावा बनवल्या गेल्या. 85चं आव्हान ठेवलंय. 48 मध्ये बनवायचे 85 धावा. पहिला बॉल फुल टॉस होता. फटका फसला. बॉल हवे. क्षेत्ररक्षक आले. कॅच ड्रॉप झाली. झेल सुटला. एक सिंगल मैदानाच्या आत परे कंप्लीट होतीये. पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झाला. शाबाज आणि करणची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत परे. तर गोलंदाजी मार्क वरती रवी किरण आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी पहिल्या बॉल वरती संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. पुढचा बॉल रवी किरणचा. स्ट्रायकर सेनवरती नवीन बॅटर करण. ओ बॅकफुटला गेले. फटका अवे फ्रॉम द बॉडी सजवण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. दुसरी धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण इथे देखील केली जाते. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचतीये 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तीन या आकड्यावरती धावफलक. अगदी पाहिलं तर 8 षटकांची मॅच आहे. ओ या चेंडूवरती टप्पा पडला. त्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडूला वळवण्याचं काम केलंय. डॉट बॉल येतोय. दरम्यान मैदानाच्या आतपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. 85 आकड्यावरती धावफलक. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. स्ट्रायकर्स इन वरती करण पाहायला मिळत आहेत. फुल टॉस ऑन साइडला. फटका यावेळेस देखील फसलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल सोडलाय. जणू काही रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट संघाचे खेळाडू डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलेत. वारंवार कॅचेस सोडले जात आहेत. वारंवार ड्रॉप होत आहेत. झेल इथे आणि त्याचबरोबर धावसंख्या आता पुढे सरसावते. एका धावेने धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट केली जाते का पाहावं लागेल. या सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून कंप्लीट होते. धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे सरसावते. 5 च्या आकड्यावरती धावफलक. हा ट्रॅकर शॉर्ट पूल सक्सेसफुल. 4 धावांसाठी 6 फटका. फॅप्टेक मल्टी स्टेट बँड्रेड चौकार. गोलंदाजी मार्क वरती राजू अंबे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली जाते त्यांच्या खांद्यावरती. एक भव्य दिव्य स्पर्धा भरवण्यामध्ये यांचा देखील सिंहाचा वाटा राहिलाय. त्यांना आपण पाहतोय. फुल टॉस ऑन साइडला. बॉल हवेत.
एलिव्हेशनची कमतरता. मंगेश चेंडूच्या खाली म्हणजे चुकीची शंका नाहीये. विकेट आली आहे सेफ हँड्स मध्ये. हा झेल धक्का क्रमांक पहिला. शेबाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यासीन दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट या इचलकरंजीचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. संघाला गरज देखील आहे मोठ्या धमाक्यांची. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पाठीमागे चाललाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दाबा इथे या चेंडूवरती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 स्लिप्स पॉइंट कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये 3 क्षेत्ररक्षक. अगदी फलंदाजाच्या डोळ्यासमोर आपण पाहतोय कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेस वळवला बॉलला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव मिळते. पवन आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आता फेरबदल केला जातोय. फ्री हिटचा बॉल यासीन कडे संधी आता असणार आहे. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटच्या बॉल वरती धाव कोणती खर्च केली गेलेली नाहीये. यासीनच्या बॅट मधून धावा येणं आवश्यक आहे कारण 10 या आकड्यावरती धावफलक आपण स्थिरावताना पाहायला मिळते. जिथे पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये जी आक्रमकता पहिल्या काही षटकामध्ये रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट संघाने दाखवली होती तशाच प्रकारे खेळ देखील याही इनिंग मध्ये करावा लागेल अर्शान स्पोर्ट चॅम्पियन संघाला. आतापर्यंत 10 धावा इथे बनवल्यात. पुढचा बॉल पवनचा. फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ. चला बॅटिंग टीम आपल्याला विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसायचं आहे. बॉल जर आपल्या कोणत्याही खेळाडूला लागून थांबला तर बाउंड्री दिली जाणार नाही. बॅटिंग टीम आपल्यासाठी कॉल असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर डीप क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा के मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे शिल्लक आहे.
हा ट्रॅकर ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती धावा मिळतात पूर्णपणे 4. पापटेक मल्टी स्ट्रेट चौकार. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. गोलंदाजीमध्ये केला जातोय फेरबदल. आकाश आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आकाशांच्या कांद्यावरती आता दिली जाते. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये 16 बनवल्यात. इथून पुढे आवश्यकता 36 मध्ये 69 धावांची आहे. 36 षटमध्ये 69 धावा. सायकल आतमध्ये आलेली आहे ती बाहेर काढायची बाउंड्री लाईनच्या. पहिला बॉल चेंज ऑफ पेस. स्टँड अँड डिलिव्हर. काऊ कॉर्नर सीमा पार. धावा मिळतील 4. पापटेक मल्टी स्टेट ब्रँडेड चौकार. वीस या आकड्यावरती धावसंख्या फुलटॉस बॉलवरती ते फुलटोल फलंदाजांनी वसूल केलाय. बॅटची कडा घेतले. यावेळेस देखील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचतीये 21 या आकड्यावरती. 21 स्कोर कार्ड वरती 34 मध्ये 64 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये आहे. उसळी घेतले. टप्पा पडला. एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा देखील आलाय. लेग अंपायर आमचे साहिलजी बोमेन सर आणि त्यांच्या साथीने. मेन अंपायर मुकेशजी शिकलगार सर. हे 2 पंच आपण पाहतो आणि त्यांच्या साथीने डान्सिंग अंपायर या स्पर्धेचं खास आकर्षण महेशजी बुवा सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती धावा किती बुक केल्या जात आहेत. एकच धाव फक्त आणि फक्त इथून देखील मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पोलीस सरसावते 22 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यासीनला आपण स्ट्रायकर सेन वरती पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. अगदी पहिलं तर या खेळाडूकडे क्षमता आहे मोठमोठ्या फटक्यांची. मात्र ती क्षमता आपल्याकडे आहे ती दाखवण्याची वेळ आता आली आहे. याही वेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कची कमतरता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल तिसऱ्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्टेप आउट करून समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. मिड ऑफ क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. षटक क्रमांक 3 ची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. 3 षटकांचा केस संपलाय आणि यासीन रिटायर्ड आउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 23. इथून पुढे खेळ शिल्लक आहे. पुढच्या सामन्याचे कर्णधार च्या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक
असणार आहे युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइमआउट यानंतर असणार आहे धावसंख्या 23 या आकड्यावरती अझर मकानदार नवीन बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि जावेद मुल्ला यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये स्ट्रॅटेजिक टाइमआउटच्या अगोदरचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे पहिला बॉल बॅकफुटला गेले फोर्स केल्या बॉल लढीवरून क्षेत्ररक्षक इथे येत आहेत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून कंप्लीट केली जाते एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते 24 धावा 2 डझन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे स्ट्रॅटेजिक टाइमआउटच्या अगोदरचं षटक आपण पाहतोय 29 मध्ये 61 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय हा प्रकार ऑन साइडला थेट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे नोबल हॉस्पिटल ब्रँडेड षटकार धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती 30 ऑन दी बोर्ड आक्रमक फलंदाजी आता करणची पाहायला मिळते ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाऊ दिले बॉलला डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते डॉट बॉल आलाय धावसंख्या आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती ऑप्शनच्या अगदी हा बाहेरचा बॉल ऑफ कटर टप्पा पडला त्यानंतर आतमध्ये आला आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना जावेद मुल्ला पाहायला मिळत आहेत उसळी घेतले एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलकावरती लगावत असताना पाहायला मिळत आहेत ऑन साइडला शॉडामपूल क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी दिले हुलकावणे वन बाउस सीमा पार फॅप्टेक मल्टीस्टेट चौकार त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ विसेलकरांचे प्रकाशी बारगावकर सर हे देखील उपस्थित झाले त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत चालू असलेल्या सामन्याकडे आपण जातोय दरम्यान 35 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात पिच बॉल होता टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगलने हा बॉल बाहेर गेला डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एक बॉल अजूनही शिल्लक आहे अतिशय चांगली गोलंदाजी जावेद मुल्ला यांची पाहायला मिळते तंत्रशुद्ध गोलंदाजी 35 धावा धावफलकावरती स्ट्रॅटेजिक टाइमआउटच्या अगोदरचा शेवटचा बॉल ओ लॉफ्ट केलाय ताकद नजाकत टायमिंग प्रॉपर 6 धावांसाठी नोबल हॉस्पिटल षटकार राहुल नगरकर या सामन्याचे टॉसचे मानकर आहेत बांगड साहेब आणि स्वप्नील ढवळे या दोन मान्यवर नाना उर्फ नाना या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याचा टॉस होतोय रॉयल स्वराज संघाने टॉस जिंकलेला आहे
2 ओव्हर होईपर्यंत तुम्ही निर्णय द्यायचा. दोन ओव्हर संपूपर्यंत निर्णय द्या. चला मास्तर, 2 ओव्हर संपूपर्यंत देऊन देईल. निर्णय दिल्यानंतर बॉल चेस करायला लागतोय. निर्णय फक्त जरा लवकर द्या. स्वराज स्पोर्ट्सने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. पाहूया काय निर्णय देत आहेत. 35 धावा धावफलकावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. 41 या आकड्यावरती धावफलक. चला त्याचबरोबर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. चालू असलेल्या सामन्याकडे आपण जातोय, जिथे एका बाजूला पाहायला मिळत आहेत रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट्सचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्षान चॅम्पियनचा संघ. वळवलाय, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला बॉल. लेग कटर पाहायला मिळालाय. कटरचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक्केचाळीस आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ. वॉपिश बॉल लॉफ्ट केलाय. याही वेळेस आपण पाहिलं तर संधी आहे. झेल पकडलाय. विकेट आली आहे. विकेट नंबर 3. धक्का क्रमांक 3रा. अझर बॅक टू दी डगआउट. बिस्मिल्ला खान अर्थातच BK यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल तुषारचा. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिले. कुलोडपाचा बॉल समोरच्या दिशेने फटका इथे चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पोहोचते 42 या आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बेचाळीस या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू आहे. या चेंडूवरती चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल अर्धच पोहोचते 43 या आकड्यावरती. 43 धावा आतापर्यंत लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आले. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वीप केला. बॅटच्या टोला बॉल आदळलाय. एलिव्हेशन नाही आहे. संधी विकेटची. धक्के पे धक्का. झटपट पटापट. चौथी विकेट. बिस्मिल्ला बॅक टू दी पवेलियन.
संख्या 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 साठी एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. तुषारने चांगली गोलंदाजी केली, अगदी नावाप्रमाणे तुषारने हुशारी गोलंदाजी केली, त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघ हा पिछाडीवरती सापडला. 19 मध्ये आवश्यकता 42 धावांची आहे. वळवलाय बाहेरच्या दिशेला, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 विकेट. तुषारसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. या मॅच मध्ये संघाला आता सुस्थितीमध्ये आणून ठेवलाय. बनवायचे आहेत. 18 मध्ये 42 आवश्यकता आहे. जावेद मुल्ला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल ओव्हर पिच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळतील 6. नोबल हॉस्पिटल षटकार. एकूण 50 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑफ कटर इथे पाहायला मिळालाय. पंच वळतायत आमच्याकडे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 50 या आकड्यावरती 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. करंटचं कौतुक करावं लागेल. 14 मध्ये 35 धावांची विस्फोटक वादळी झंझावाती खेळ त्याच्या बॅटमधून आले. हो, फुललेंचा बॉल. या चेंडूवरती देखील पिकअप स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 16 मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. जरी समीकरण कठीण वाटलं असेल, जरी समीकरण अशक्य वाटत असेल, तरी देखील अशक्य या शब्दामध्ये देखील शक्य हा शब्द लपलाय. त्यामुळे आपल्याला त्या ताकदीचे प्रयत्न हे करणं गरजेचं आहे. आणि निश्चितच करण यांच्याकडे ती क्षमता आहे आणि आतापर्यंत ती क्षमता त्यांनी दाखवली देखील. 15 मध्ये 35 त्यांच्या बॅटमधून आला. पुढचा बॉल जावेद मुल्लाचा. ऑफ कटर, टप्पा पडला, आतमध्ये आला, मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. ऑफ कटर चेंडू हाताळत असताना आपण पाहिलं तर थोडेसे जास्त बाहेर पिच करताना पाहायला मिळतात. जरूर चेंडू वळण अतिशय चांगल्या प्रकारे घेतोय, मात्र थोडेसे जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच करत असताना पाहायला मिळालं. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा याही वेळेस पंचांचा आलाय. 51 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. ओबीज बॉल, बॅटची रेडिंग एज. उशंकित क्षेत्राच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल फक्त आणि फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल. बावन्न धावा धावफलकावरती. बावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 52 ऑन दी बोर्ड. 52 या आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल जावेद मुल्ला यांचा. फुलटॉस, लॉफ्ट केलाय, थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचा फटका 440 वोल्टचा झटका. चौकार की षटकार, षटकार की चौकार याची शहानिशा केली जाईल पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या कितीने वाढेल? 6 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या आता पोहोचतीये 58 या आकड्यावरती. 58 स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. फुलटॉस बॉल वरती षटकार आलाय.
6 धावेच्या मदतीने धावसंख्या 58 या आकड्यावरती करण यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. आणि निश्चितच इचलकरंजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर सेनवरती इचलकरंजी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष देखील पाहायला मिळतात. धावसंख्या 58 यस. इथून पुढे आपण पाहिलं तर 14 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 27 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. चौदा बॉल 27 ची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. इथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा येतोय. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 59 आकड्यावरती 14 मध्ये 26 आवश्यकता आहे. रामचंद्र इन्फ्रास्पोर्टचा संघ संपूर्ण या सामन्यामध्ये आघाडीवरती होता, मात्र त्यानंतर करण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आल्याने या सामन्याचं चित्र पालटलंय. बॅकफुटला गेले, दिशा दिले, डेलिकेट टच पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर्स मधून इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थातच बदलली जाते, पोहोचते 60 या आकड्यावरती. 13 बॉल 25 आवश्यकता. इम्पॉसिबल शब्दामध्ये देखील आय एम पॉसिबल असं लपलंय, त्यामुळे अशक्य ही शक्य करू शकते. आपल्याकडे ती क्षमता आहे. त्या ताकदीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हा करणं गरजेचं आहे. हो, या चेंडूवरती ऑन साइडला फटका. ताकद नजाकत, टायमिंग प्रॉपर. 6 धावांसाठी एकोणीसशे आवश्यकता. या षटकाराने सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तुषारला आपण पाहतोय. ज्या तुषारने पहिलं षटक वैयक्तिक हाताळत असताना किफायतशीर गोलंदाजी, फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं तोच गोलंदाज तुषार आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. 12 बॉल 19 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र पालटलंय. यानंतर आपण इन ऍक्शन मध्ये इचलकरंजी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष पंकज डांबल यांना देखील आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या षटकाराने सामन्याचं चित्र पूर्णपणे स्वरूप या सामन्याचं बदललंय. आता तुषारवरती जबाबदारी. आपल्याकडे जो अनुभव आहे लेदर बॉलचा तो अनुभव इथे मैदानाच्या आतपर्यंत दाखवावा लागेल. त्या ताकदीचा प्रयत्न मैदानाच्या आतपर्यंत करावा लागेल. 12 मध्ये 19 ची गरज. वळवलाय, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला काटा बदलला, डॉट बॉल येतोय. निर्धावचडीची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. सोपं नाहीये खऱ्या अर्थाने तुषारच्या विरोधात फलंदाजी करणं. त्याच्याकडे जी विविधता आहे ती विविधता या संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी या मॅच मध्ये केली. ओ बाउन्सर, सरप्राइझिंग डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, म्हणजेच हाफ ट्रॅकर पाहायला मिळालाय. हाई बॉल आपण पाहिलं तर बाउन्सर फलंदाजाला सरप्राईज करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर दिशा खराब पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा धाव आली आणि एका एक्स्ट्रा धाबेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 68 या आकड्यावरती धावसंख्या 10 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे ती म्हणजे आता 17 धावांची. संघर्ष टाळणारा नव्हे तर संघर्ष करणारा हा इतिहास घडवतो आणि या मॅच मध्ये जर इतिहास घडवायचा आहे तर खेळ देखील
करावा लागेल तशा प्रकारचा आतापर्यंत करणने चांगली बॅटिंग केली, मात्र अजूनही जबाबदारी आहे. उलटॉस बॉल ऑन साईडला मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येत आहेत, डॉट बॉल येतोय आणखी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. दहा बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. ओ यावेळेस देखील ऑफ कटर स्लिपर आहे. एफर्ट्स दमदार, एफर्ट्स ला जवाब या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. विकेट आले का? पंचांचा इशारा काय येतोय हे पाहावं लागेल. विकेट आली आहे, विकेट आली आहे. परतीचा प्रवास आहे, इन्फ्लुएन्सर देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये, सोशल मीडियावरती देखील त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी हा झेल टिपलाय. विकेट आली आहे आणि निश्चितच हा झेल टिपलाय. सोशल मीडियावरती हा झेल देखील जाणार. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही हा झेल जाताना पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर सिद्धू यांच्या देखील ऑफिशियल पेजवरती हा झेल जाईल. 9 बॉल 17ची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ. या दोन्ही संघांना एक विनंती आहे माझी, तुमचं ऑब्जेक्शन लई आल्यात अंपायर पिशी. बॉल सांगतील तुम्हाला, अगर ऑब्जेक्शन तुमचे दोन्ही संघाचे अंपायर पिशी जास्त यायला लागल्या, तुम्ही वेळ घालवायला द्यात. जी कॅप्टन आहे तेवढेच अंपायर वर बोलतील, बाकीच्या प्लेयरांनी अंपायरच्या जवळ जायचं नाही आहे. हे सगळ्या खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. जे कर्णधार आहेत काय असेल ते त्या कर्णधारांनी अंपायरवर बोलायचं आहे. बाकीच्या कुठल्याही खेळाडूंनी अंपायरवर काय तिथं बोलायचा विषय नाही. सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे ती. आठ बॉल आणि 17ची आवश्यकता. या चेंडूवरती फटका आलाय, धावा मिळत आहेत. एक फक्त आणि फक्त एका धावेसाठीचा हा फटका. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावतीये. दोन धावा आलाय का? एकच धाव आले. पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल, कोणी त्यावरती वादविवाद घालायचा नाहीये. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच पंच एकच धाव आहे ना? ओके, एक धाव आहे. 7 बॉल 16ची आवश्यकता आहे. व पिच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आलाय. एक डॉट बॉल. षटक क्रमांक 7चा केस संपतोय. 7 षटकांच्या अखेरीस 69 धावा उर्वरित 6 चेंडूमध्ये बनवायच्या. 16 धावा 6 बॉल 16ची आवश्यकता.
6 बॉल 16ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती मंगेश दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मंगेशला आपण पाहतोय अखेरच्या षटकामध्ये. याच इचलकरंजी परिसरातील एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 16ची आवश्यकता आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आता जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर सेन वरती बॅटर नासिर शिरगावे यांना आपण पाहतोय. 6 बॉल 16ची आवश्यकता. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. चला बॉलिंग टीम आपण या दुसऱ्या इनिंग मध्ये खूप वेळ घेतलाय. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला जातोय. टिपू क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. रनआउटची संधी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागते. कोणाची हे देखील पाहावं लागेल. पंचांचा इशारा काय येतोय. नासिर शिरगावे यांची विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची विकेट आले. महत्वाच्या क्षणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत नासिर शिरगावे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल दाखवत असताना पाहायला मिळतात. 5 बॉल 15ची आवश्यकता आहे. 15 धावा बनवाव्या लागतील आपल्याला. कारण या मॅच मध्ये जर आजच्या दुपारच्या सत्रामधल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे तर या 15 धावा बनवाव्या लागतील. हा ट्रॅकर फटका फसला. बॉल हवेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली. बॅक टू बॅकच्या विकेट. आणखीन एक फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे आवश्यकता 4 बॉल 15ची असणार आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामन्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पालटलंय. मंगेशने ओपीस बॉल ऑन साइडला टर्न केले जाते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येतात. बॅक टू दी बॉलर फटका घेण्याचा प्रयत्न एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. 3 बॉल आणि आवश्यकता 14 धावांची असणार आहे. 71 या आकड्यावरती धावफलक. 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये 14 धावा बनवायचे आहेत. अगदी सामना होता खिशामध्ये. जवळपास अर्शान चॅम्पियन संघाच्या खात्यामध्ये हा सामना होता. मात्र त्यानंतर करंटची जिथे विकेट आली तिथे बिकट परिस्थिती अर्शान चॅम्पियन संघासाठी तयार झाली आणि तिथून इन्फ्रा स्पोर्ट्सचा संघ रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट्सचा संघ हा मॅच मध्ये कमबॅक करतोय. वबिश बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्येचं टोटल पोहोचतंय 72 या आकड्यावरती. आता 2 बॉल 13ची आवश्यकता आहे. 2 षटकार आले तर सामना बरोबर होईल आणि जर सामना बरोबर झाला तर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर ठेवण्यात येईल. 2 बॉल 13ची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे. हा ट्रॅकर आडवा बॅटने खाली ठेवलाय. बॉल जमिनीच्या साह्याने हा फटका केलाय. यस 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 73 या आकड्यावरती. शेवटचा बॉल जिथे 12ची आवश्यकता आहे. ऑन साइडला टर्न केले जाते. क्षेत्ररक्षक आहे. जेल हातामध्ये अगदी सेफ हँड्स मध्ये हा जेल विकेट आली आहे. सामना जिंकलाय अखेरच्या षटकामध्ये. मंगेश नावाचा बोलबाला या मॅच मध्ये खऱ्या हाताने विजयाला गवसणी घातली आहे. ती म्हणजे रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट्स संघाने विजय मिळवलाय. पराभूत केला प्रतिस्पर्धी संघ अर्शान चॅम्पियन संघाला. पहिला सामना आणि पहिला विजय रामचंद्र इन्फ्रा स्पोर्ट्स संघासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 18 चेंडू 36 धावांची खेळी साकारली. 2 षटकामध्ये 3 विकेट आणि धावा कम खर्चा जादा चर्चा असं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं. अर्थात तुषार असोले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.